दाखव बरं गण्या, सगळ्याला नोटीस वाचून दाखव बरं आता. आजी मॅडम मला वाचता येत नाही ना. एवढ्या दिवसाच्या शाळेत मग तू का माशा मारायला आलास का? धड तुले मराठी वाचता येत नाही, चालला तू शास्त्रज्ञ बनायला. पण तुम्हाला कोणी सांगितलं मॅडम की मी शास्त्रज्ञ बनणार आहो म्हणून? मग काय बनणार आहेस? पान ठेला टाकतो ती खरे गोष्ट. संध्याकाळी जेवण झाल्यावर माझं पान लावत जा रे गण्या भाऊ. उधारी देणं बंद राहील रे रावल्या, नाही तर मित्र समजशील आणि मस्त उधारी घेत राहशील. गण्या भाऊ, माझ्या बापाचा खराब बनवत जातो आणि थोडस चुना कमी टाकून राहायचो. तुम्हाला कसं कसं कोण करते त्याचं मग आम्हाला बोंबलते तू. आता तुम्ही सगळे तुमच्या माय बापाला बोलवून आणा बरं. तुम्ही शाळेत शिकायला येतं का मजाक करायला येतं का बे? आजी मॅडम मी माझे हात खाली करू का? आता तू आपले पाय वर कर. पाय कशी वर करू जी? जाऊ द्या ना जी मॅडम, बिचाराचे हात दुखले असतील. बर त्याला बसवतो आणि तुले उभं करतो. मले पान फुलं वा. तू कोणाची पोरगी आहेस? आजी मॅडम तुमचीच पोरगी आहे ना, विसरल्या का? पिंके, उद्यापासून तू या शाळेत नको येत जाऊ बरं. आजी मॅडम माझे हात दुखले. मम्मी जाऊ दे ना, सोडण्यात आले. बिचाराचे हात दुखू राहिले ना, बसव ना. इचा लफडा चालू आहे मॅडम. तसं काही नाही मॅडम, हा गण्या आग लावायची कामं करते. हो मम्मी, हा गण्या आग लावाय. जे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं येईल लफडा करताना. गण्या खरं बोलत आहे. सुकराच्या सुट्टीत हे शाळेमागे गेलते. हो मॅडम, मी नाही पाहिलं. असं का? काय केलं मग आम्ही शाळेच्या मागे जाऊन? अरे यार, ते कुठे सांगायची गोष्ट आहे का? पिंके तू चाल बरं घरी, त्या पप्पालाच नाव सांगतो मी. याचे लव्ह लेटर बी वाचले मी ना, मस्त चुम्मा चाटीचं लिहिलं होतं त्याच्यात. 21व्या शतकात मोबाईलच्या जगात ऑनलाईन चॅट करायच्या ऐवजी चिठ्ठ्या लिहितात. अगं गण्या भाऊ, आपल्याला काय पहिले नोटीस वाचतो. आणलीस माझ्यावर बारी. चांगलं ना माहित आहे मला वाचता येत नाही म्हणून. मस्त इकडे तिकडे टाइमपास होत होता तर तू. अबे यार, मला थोडं माहित होतं बे यार. मग तुला माहित नव्हतं तर काय मग? गण्या, रावल्या. काची मॅडम, मला रस्टिकेट करतो मी. काय काही दिमाग खराब करू नका बरं तुम्ही. चल बस झालं, आता नोटीस वाचून दाखव बरं. आता मला नाही वाचता येत मॅडम. तू उद्यापासून शाळेत नाही यायचा. मजा केलं, थांबा वाचून दाखवतो. जाहीर सूचना, वगैरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळवण्यात येत आहे की उद्यापासून 15 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच वगैरातील सगळ्या विद्यार्थ्यांनी दिवाळीत दिलेला होमवर्क पूर्ण करावा. आणि या सुट्ट्यांमध्ये दिवाळीवर 15 ओळीचा निबंध लिहून आणून आपापल्या मॅडमने दाखवायचा. दिवाळीत जर फटाके बिटाके फोडत असाल तर जरा काळजी ना. आई तर फटाके फोडायच्या नंतर तुमचे हात बित वाचतील आणि तुम्ही निबंध लिहिणार नाही, असं इथे लिहिलंय तेवढं वाचणं बकऱ्या. आपल्या मतानच काय सांगून राहिला? जी काळजी देऊन राहिलं मी माझ्या मित्राला. हो, तुम्हाला तर दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या आहेत. अभ्यास करायचा, लाडू चकल्या शेव खायचे आणि परत अभ्यास करायचा. अभ्यासच करायचा होता तर मग सुट्ट्या कायला दिल्या? काय मॅडम, मामाच्या गावाला जायचं म्हणतो मी. आजी मॅडम तुम्ही बी दिवाळीत अभ्यास करता का जी? नाही, मम्मी तर पप्पा सोबत फिरायला जाते. कंट्रोल काय ना पिंके, इथे हे गोष्ट बोलायचीच आहे का? अरे झालं पिंके, सांगलीस तर. आम्ही ते विचारच करत होतो की आमची मॅडम जंगले सर सोबत जाते दिवाळीत फिरायला. गोवा. आजी मॅडम मी खाली हात करू का? हातले दुखू राहिले. तुमचं ना प्रिन्सिपललाच नाव सांगतो मी आता. माझ्याबद्दल तुम्ही अशी विचार करता? विचार करून नाही, विचार आपोआप येतात आम्हाला. तुमचा भारीभर मेंदू आहे की नाही जी, आम्हाला विचार जास्त येतात. मग मॅडम सू लागली, जाऊ का? तुमचा क्लास इथेच खतम झाला. मी उद्या प्रिन्सिपलला अर्ज लिहितो की माझा क्लास बदली करा म्हणून. त्याचे पोरण ढोर जा दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय करा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा हॅलो, बोल ना गण्या, काय करत आहेस? अंगणामध्ये शेणाचा सडा मारलो. तर सेक्शन खाऊन टाकायची होतीस. पुढे बोल ना, फोन कशासाठी केलास? दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आम्हाला, तेही 15 दिवसाच्या. मग येतो म्हणलं मी तुमच्या गावी. मला सांगून येतोस का रे? माझ्या बापाला सांग, नाही तर माझ्या मायला सांग. एकच सांगायची गोष्ट हो का? आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तर मामाच्याच गावी जाईल ना. काय कर बापा, पण माझे माय बाप मग मला म्हणते की घराला तूच बोलावतो म्हणून. काहून, तू तुला भेटायचं नसे का मला? भेटायची इच्छा तर लगेच होते रे गण्या, पण काय करतेस? मला ते बिन नको सांगू. तू मला प्यार करतेस की नाही? पण बिन काही नाही. मी मस्त दिवाळीत येतो, तू आपली बॅग पॅक करून ठेव. मग साई संध्याकाळी आपण पळून जाऊ. अरे काय म्हणलं? पळून जाऊ? अरे हो, मला लग्न करायचं आहे त्यासोबत. माझ्या माय बापाला माझा हात माग ना. हात मागायला गेलं तर हात तोडून हातात देतील. मला चांगल्याने माहित आहे माझा मामा किती खडूस आहे. तर आम्ही तर त्याच्यापेक्षा अपित तर पुरी खलनायक. कवा कवा लग्न करू असं वाटते मला काही रावला नाही चालला आता. तुला समजे काहून नाही? माझ्या जीव राव राव करते म्हणलं. ते मला काही माहित नाही. दिवाळीत मी माझ्या मित्रासोबत तुझ्या गावी येतो. तू आपले कपडे बिपडे पॅक करजो. मग काय तुला मी पळून नेतो आणि मग मंदिरात जाऊन आपण लग्न लावू. कंट्रोल.
मंदिरात लग्न लावायला कायले पैसे लागते बे? जे काय लागतील ते माझा मित्र देत बसल. त्या मित्राला पहिल्यासाठी चांगली नवी चड्डी घाल ना, केव्हाची ते फाटकी चड्डी घालून फिरते. तुला कसं माहित माझा मित्र फाटकी चड्डी घालते म्हणून? त्यानंच सांगलं. हे पाय, अशी तू पहिले लोफर धंद्याशी बंद कर, तर तुला काडीनं चांगलं झोडपतो. आणि माझ्या मामा मामीले सांग की तुमचा भाषा गण्या येत आहे म्हणून. तुला त्याला सांगितलं तुझं हार्ट अटॅक येऊनच मरायचं हो. तू एक काम कर, सीधा सीधा येऊनच जा. तसंही ते दिवाळीच्या नंतर मरणारच आहेत म्हणा. त्याच्या पोरीले पडून नील मुजोरच असणार तू. मरायलाच लागला तुमच्या फॅमिलीले. येडी आहेस का तू? मी होणाऱ्या माझ्या सासू सासऱ्याला कसं काय मारणार आहो? रावल्यालाच घेऊन येतस ना. तर अजून कोण आहे माझा मित्र जो आपल्या जीवाची पर्वा न करता माझी साथ देईल? पण लग्नासाठी बाशिंग घेतलीस का? तू अशी म्हणतेस तर पुढची बी तयारी करून ठेवला. गण्या आपण खरंच पळून जाता का? मजाक बिजाक नको करू. मजाक बिजाक करायला माझा वेळ नाही. तुझी इच्छा असेल तर सांग, नाही तर मी दुसरी पाहतो. या दिवाळीमध्ये माझं लग्न झालंच पाहिजे. एवढी घाई? घाई नाही, आग होय आग. अलप मार खाऊ राहिली इकडे. ठीक आहे, आणि तुला नाही म्हणलं तू ऐकशील कुठे? तुला सांगतो, लग्न बिगन झाला तुला भांडे नाही घासले तर आणि झोडपून काढेल तुले. मग म्हणशील नावाची सविते नाही मी. इकडे बोलायची तुला लय रद्दीने सवय आहे. मी काय म्हणतो सविते, आपल्या बॅग मध्ये तुझ्या बापाची एक चड्डी टाकजो. माझ्याकडे एकच आहे का नाही? म्हणजे दोन होत्या, पण एकीला जरा मोठे मोठे ठिगरे पडले. त्या चड्डीला लावलं तर कळदोला बांधल्यासारखं वाटते. बघा तू चड्डी घ्यायची अवकाश नसेल, तू माझ्यासंग लग्न करतो म्हणतेस. जास्त बोंबलू नको सविते. आता चुपचाप मध्ये फोन ठेव. येतो मी माझ्या मित्रासोबत तुझ्या गावाला. ठीक आहे, बाय बाय. मी काय म्हणतो सविते, एक पप्पी दे ना. आल्यावरच घेतो ना. काय तर आल्यावर तर पुरा. काय पुरा? काही नाही, ठेव. बाय म्हणलो. बाय. चालल्याची मॅडम गावाला. कोणत्या गावी? नागपूरला. हो का? आम्ही तिथेच चाललो. आमचा मामा राहायची तर ती. हो का? काय आडनाव आहे तुमच्या मामाचं? वाघमारे. कोण्या चौकात राहते तुमचे मामा? भट्टीत राहते पिऊन. त्याला काही चौकबीक नाहीये. सकाळी 7 वाजता विचारलं तर नागपूरला या म्हणते, आणि संध्याकाळी 7 वाजता नंतर विचारलं तर म्हणते मी चंद्रावर आहो. म्हणजे सकाळी नाही पेत, सायंकाळी पेते. आजी नाही जी, सकाळचा चहा नाही पिला तरी चालेल, पण पहिले जाऊन एक टिल्लू मारून येते. संध्याकाळी 7 नंतर डरमभर दारू पिते. फरायची याचा मामा एक नंबर. हा कोण आहे जी? हा माझा दोस्त आहे जी, जिगरी. दिसते लोफर, पण हायलाय मोठा कामाचा जी. लोफर तर तुम्ही दिसता, हा तर सुदनीक दिसू राहिला. झालास खुश? अजून करायची का मी बदनामी? थँक्यू ताई. कोणत्या अँगलनं लोफर दिसतो मी जी? ते 60 डिग्रीनं बी लोफरच दिसते बा. बरं हा लहानसा पोरगा कोण आहे जी? पोरगा आहे माझा. उठना बे आंबे, केव्हाच झोपून राहिलास तर? हे काही पद्धत आहे का जी बोलायची? आजी नाही जी, मजाक करत होतो मी. काही दिवस थांबा, मी बी एक लहान पोरगा काढतो ना. म्हणजे पा बोलता बोलता आपली ओळखी झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी चाललो पोरगी परवाला. हो, मी चाललो आपल्या मामाच्या गावी पोरगी परवाला. म्हणजे माझी मेवणीच हो. पण का प्यार आहे जी? अबे बकरे हो, तुमची वय काय? हे पा मॅडम, प्रेम करायला काही वय नाही लागत. अबे झामल्या पण लग्न करायला लागते ना. ती वय तुझी 15 आणि तिची तेवढीच आहे. लग्न करायला तर 21 लागते ना. झाले जी ना 15 दुने 30. चले बिर्याणी, चलो कॉफी नेसकाफे, बिस्लरी 10 वाले 20 वाले. चला खासाल तर परत घेसाल, चणे शेंगदाणे, कॉफी नेसकाफे. अबो गजनी, कोणती वाईल्ड कार्ड एंट्री मारली जी तुम्ही? मी माझ्या लवरच्या मर्डरवाल्याला शोधत आहो. मला अशी खबर आहे की तो याच ट्रेन मध्ये आहे. पण तुम्ही त्याला मारायला यायच्या ऐवजी तर तुम्ही चिवडा ऐकत आहे ना. मी भेस बदलून आलो. अंधा आदमी भी तुमको पहचान लेगा रे काका. मोठ्या डब्यात असेल, जाऊन पा. ठीक आहे. मम्मी गावने आलं आपलं. उठ रे बाबू, फटाके घेऊन मग आपल्या मायलं. जी पागल बिगर आहे का जी तुम्ही? कशा जी तुमचे मित्र लाल केस रंगवून लाल लाल गोष्टी करताय? तसंच आहे जी. हे काय करता? मी बाबर किती सभ्य आणि चांगले लोक आहे. आणि हा बघा नंबर देऊ का जी? मी चांगला असं म्हणलं की नाही जी तुम्ही, तर मला असं वाटलं तुम्हाला आवडलो का मी. रावले, इकडे माझ्या लग्न लागायचं तू तुझी सेटिंग लावला का? तेही लग्न झालेल्या बाई सोबत. काय झालं? दिसतो कशी मी? तर लगेच आवडला जी तुम्ही. मला पाहून तर माझी ट्यूबलाईट आणि LED लाईट जळून राहिले. जाऊ द्या, सोडा. काय सोडा जी? नंबर सांगत 99 ** 14 16 16 18 18. मला एक पोरगा आहे ना, पोरगा राहील त्याच्या बापा संग. मी चला माझ्यासोबत. ती मोठी लफडेल बाई दिसलीच बाई मला. बाई मी नाही करत असे धंदे. त्याच्यापेक्षा होते मला तुमच्याकडून पहा आता. असे काही धंदे नाही करत. मग मला विचारलं काऊन? पाहिलं बाई कशी आहे म्हणून. मार पाहिजे का तुम्हाला?
आई तुमचा पोरगा तर झोपेत बोलते जी. का हुशार आहे म्हणा माझा पोरगा. अरे मी काय म्हणतो, समोसे खाता का? आई बापा बेशुद्धीची दवाई बिवाई टाकाल त्याच्यातून मला पळवून न्याल. बाळी झालीस का बाई? मी माझ्या लवरले पळवून न्यायच्या ऐवजी तुले नेल का? नाही तर बाई खरं सांगतो माझ्या डोराचा आहे तुझ्यावर. काय झालं बाई डॉली? जी मला पळवून नेतो मुंडवले हे. आजी आमचा स्टेशन आला, बाय बाय. एकटी नका परवा, इले बी घेऊन जा संग. डोक्यावरचा ताप तरी कमी होईल. राम राम मामाजी. राम रामजी मामाजी. काय रे बाबू कायले आला तुम्ही? दिवाळीच्या सुट्ट्यात मामाच्या घरी नाही जाऊ तर कुठे जाऊची आम्ही? आईजी मामीजी. हो भाषा जाय सविते पाय धुवायला पाणी घेऊन ये बरं भाषेसाठी माया. सविते तू तुझ्या रूम मध्ये जाय, तू आणि पाय धुवायला पाणी. खडूस माया मामा. विश्वास नावाची गोष्ट नाहीये का? विश्वास आणि तुझ्यावर विश्वास ठेवणे म्हणजे महामूर्खाचे काम. आलास आहे सकाळी सकाळी तर मस्त जेवण कर आणि संध्याकाळी पटकन घरी चालला जाय. नाही भाऊ असा तुझा मामा. लोकांचे मामे बघ ना, भाषा आला तर किती खुश राहते. भाषा तसा पाहिजे म्हणलो, खुश ठेवण्यालायक. असा नको म्हणू मामा, पाय तुला उद्या कसा शॉक देत होत. म्हणजे आता तू काय करणार आहेस? जाऊ द्या चांगल्या 2 गोष्टी प्रेमाच्या बोला आणि आपलं मॅटर इथंच निपटून टाका. मला तशी बी काम आहेत. मग जा ना आपले काम करा ना. इथून काही नाही काय मी हातपाय धुवून टाकू. हो भुकाय लागला चांगल्या जोरानं. गण्या चल घराच्या भिंती उडून लावून आलीस का? हो तोंडावर पडली बिळली असती तर दात फुटले असते ना. अशाच वेळेस स्टंट मारायचे असतात का? आता तू मला परवाला आलास की ज्ञान पाजायले? बस गाडीवर तू मला घोड्यावर बसवणार होतास ना. अहो माय लग्न तर होऊ दे मग बसवतून तू डायरेक्ट घोड्यावर. म्हणजे अहो सविते इथं घोडा आणलास तर घोडा बोंबलला नसता का बावळट? अरे पण माझा राजकुमार मला घोड्यावर बसून नेणार होता ना. नवकोट नारायण. स्वप्नातून बाहेर निघणार बावळट. माझे खाण्यापिण्याचेच वांदे तर घोडा कुठून आणू मी? गाडी आणली चोरून, हेच तर लय मोठी गोष्ट आहे. माझा बियप चोर आहे? चोर नाहीये पण तुझ्यासाठी बनलो. तुला परवाचा होता ना. मी काय म्हणतो गणू, आईले सांगून येऊ का? विनाकारण आई माया उद्या शोधाशोध करील रे. बाबाला बी सांगून ये. हो थांब मी 2 मिनिटात आले. म्हणून म्हणत होतो सकाळी उठून 2-4 बदाम खात जाय. त्या डोक्यात मेंदू आहे का नाहीये? तू तुझ्या बाबाला सांगशील तर आपण पडू कसं? अरे पण उद्या माझे आई बाबा पाहतील नाही का मला? आजी पोरगी कुठे गेली म्हणून बिचारी पोलिसांनी बी तकलीफ. तू एक काम कर, हे गाडी धर आणि तू माझ्या अंगावर चालव. गण्या जास्त गण्या बिना म्हणू नको. याच्या अंगावर चालवून माझ्या अंगावर चालव. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. डोक्याचा वापर करत जाय सविताबाई. नाही खड्ड्यात गेलं सर्व. तू गाडी चालव माझ्या अंगावर. अरे तुझ्या अंगावर चालवली तर तू मरशील नाही का? मग मी पडून कोणासंग जाईल? एक काम कर, तू याच्या अंगावर गाडी चालव आणि माझ्या संग पडून चल. तू आपली सेटिंग लावायलास की माझी बे? पण हा निब्बा कार्यक्रमच नाही संपला तर कसं करू आपण? ठीक आहे चल. कपडे बिपडे आवरलीस का? नवीन कपडे घेऊन नाही देऊ शकत बरं? काऊन नाही घेऊन देऊ शकत? एवढा पैसा कुठं टाकतो बी तू? एवढा डेंजर सिच्युएशन मध्ये तुम्हाला गेम घेऊन राहिला. सविताबाई कपडे बिपडे पकड ना. एक झोरा आणलीस तर तुझे मेकअपचं सामान असेल. माझा गणू घेऊन देईल ना. आणि कपडे का फेकायचे होत का? मी सांगलं होतं ना तुझ्या बापाची चड्डी घेऊन ये म्हणून. प्लीज का? कसा आहे रे तुझा मित्र? बापाची चड्डी आणायला लावते. स्वतःची एक चड्डी घेऊ नाही शकत म्हणून तर तुला म्हणलं होतं की माझ्या संग लग्न कर म्हणून. रावल्या बरं लवकर चला ना. कोणी पहिल तापा दिला आपल्यावर. काम कर डेंगू, इथंच लग्न लावून दे आमचं. मला मंत्र नाही येत. शुभमंगल सावधान म्हणून दे झालं. आणि अक्षरा कुठून आणू? कुठूनच नको आणू. खालची माती उचल आणि टाक आमच्या अंगावर. हे पाय डेंगू, माझ्या लवरले लय घाई झाली लग्न करायची. बिलकुल सेम टू सेम मायासारखी. हॅड बापा मला नसे घाई पण मले आहे ना. तू आता नाव काढलं तर आताच करून टाकू. हे रावल्या घे पटकन मंत्र. एवढ्या रात्रीचे पेट्रोल पंपावर काय करता रे? आजी मामाजी आईस्क्रीम खायला आलतो ना. हो आईस्क्रीमच खायला आलतो ना. पण आईस्क्रीमच भेटना. पण सविते तू झोला घेऊन कोण आली? पप्पा चिल्लर पैसे आणले मी नाही इथं. पण एवढ्या रात्री तुम्हाला आईस्क्रीम खायची तलब? काय बोलता मामाजी, तुम्हाला कशी रात्री खाण्याची तलब येते तेव्हा तर? हो ना आम्हाला तरी आईस्क्रीम ची तलब आली. मला तुमच्या दोघांवर बिलकुल विश्वास नसे गण्यान रावल्या. माझी अंतरात्मा म्हणत आहे की काहीतरी वाईट होणार आहे माझ्यासोबत. माझ्यासारखा भाषा तुमच्या जिंदगीत जन्माला आला, अजून काय वाईट पाहिजे जी? आले काही तुमचे सिम्पटम्स बरोबर दिसून राहिले बाबू. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह नको विचारा. पण मामाजी तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करून राहिले? तुम्ही लोक मला घरी नाही दिसले म्हणून मी इथून आलो. तुम्हाला पाहता पाहता मी इथं आलो. बरं झालं लेट नाही आले, नाही तर तुम्ही सीधे लग्न लागतानाच पाहिलं असतं. काय? काही नाही, मी असं म्हणत होतो की बरं झालं तुम्ही लेट नाही आले, नाही तर आम्ही चंद्रावर भेटलो असतो. पण चंद्रावर गेलो असतो काय तर हनीमून मनवायले. घरी चला पटकन. तुम्ही चला, तुमच्या मागं आलोच आम्ही. मागं बिंग काही नाही, माझ्या संग चला. तर मित्रांनो अशा प्रकारे गण्याचा मामाची मुलगी पळून नेण्याचा मिशन फेल झाला. चला मग भेटू पुढल्या अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये. हसत राहा कारण
हसलंच पाहिजे.